हॅलो. तर चला आमच्यासोबत फिरायला. ही ट्रिप म्हणजे आदित्यच्या बड्डेसाठीची ट्रिप होती. ट्रिपला जायचं म्हटलं तर खूप सारे फोटोज आले, ते तर मॅन्डेटरी आहे. सगळ्यात निघायच्या अगोदर सगळ्यांचे फोटो झाले. जाताना खूप छान छान आम्हाला व्ह्यू भेटले, ते आम्ही खूप एन्जॉय केले. पवनार डॅमच्या इथं आम्ही थांबलो थोडा वेळ, तिथला व्ह्यू आम्ही एन्जॉय केला. एवढं सुंदर वाटत होतं, सगळं ग्रीन ग्रीन, खूप छान वाटत होतं. सगळीकडे पावसाचं वातावरण होतं. पाऊस अजून तरी आला नव्हता, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे थोडे पडलेले होते. सगळेजण आम्ही पावसाची वाट बघत होतो. मस्तपैकी एक असं फॅमिली फोटो घेतला, पुढे निघालो. तर आम्ही हे 18 ग्लॅम्पिंगला गेलो होतो पवनामध्ये. आम्ही इथं डे स्पेंड करायच्या हिशोबाने गेलेलो, पण तिथं गेल्यावर सगळ्यांचा प्लॅन चेंज झाला. कारण तरी पावसाचं वातावरण नव्हतं. आम्हाला ॲक्च्युली पाऊस हवा होता, सगळ्या मुलांना एन्जॉय करायचा होता पावसामध्ये. मग आम्ही तिथून पुढं जायचं ठरवलं, पण जाण्या अगोदर मस्त तिथला व्ह्यू एन्जॉय केला. चहा कॉफी झालं, सगळ्यांचे फोटोज झाले, व्हिडिओज झाले, मस्ती करून झाली. ते कॅन्डिड व्हिडिओज आम्ही खूप सारे घेतले, खूप मजा आली. तसं हे पण स्पॉट खूप छान आहे, पण मुलांना भिजायचं होतं, त्यामुळं आम्ही तिथून पुढे निघलो. तर आम्ही असंच काही पण टाईमपास शूट करत होतो. तिथून निघालो. आम्ही हेच डिसाईड करत होतो की कुठे जायचं. असंच सगळं डिसाईड करता करता दादाने यशमितला उचलून घेतलं आणि आम्ही निघालो. आम्ही फक्त बाहेर पडलो, आमचं फायनल झालं. आम्ही एक लोकेशन फायनल केलं, मग आम्ही तिथे निघालो. जाताना हा व्ह्यू एवढा सुंदर होता, एवढा छान आहे ना. एक छान असं त्यांनी स्पॉट बनवलेलं की वरती सगळ्यांनी फोटो काढायचं, एन्जॉय करायचं. मस्त मजा आली. क्लायमेट एवढं छान होतं ना, थंड थंड हवा येत होती, एवढं छान वाटत होतं ना. ते मान्सूनमध्ये सगळ्यांनी ट्रिप काढायलाच पाहिजे लोणावळ्यात. जातानाचे व्ह्यू एवढे सुंदर होते की आम्ही लिटरली असं 2-2 मिनटं थांबून व्ह्यू एन्जॉय करत होतो. ते म्हणतात ना की मन भरत नव्हतं व्ह्यू बघून, असे व्ह्यू होते. एकदम असं फॉगी झालेलं सगळं वेदर, सगळं हिरवं एवढं छान वाटत होतं सगळीकडे. पाऊस यायला सुरुवात झालेली, सगळ्यांचे चेहरे आनंदाने एकदम फुलून गेले पावसाला बघून. मग खरी मजा आली. मग गाडीत आम्ही एवढी धमाल केली ते विचारता सोय नाही. आम्ही एवढे व्ह्यू एन्जॉय केले. असंच धमाल करता करता आम्ही पोचलो आहे आता कॅनरी आयलँड रिसॉर्टला. त्या रिसॉर्टला मान्सूनमध्ये प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे. एवढं सुंदर रिसॉर्ट आहे. इथं ॲक्च्युली जेव्हा आपण इथं येतो यांच्या रिसेप्शन एरियामध्ये, तेव्हा मेन रिसॉर्टला जायला ते बोट बोलवतात, पण आता पाऊस सुरू होता एवढं, त्यामुळं आम्ही बग्गीने गेलो. तर इथं पोचल्यानंतरचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. मस्त, म्हणजे अजून काय पाहिजे. मान्सूनमध्ये एक नंबर व्ह्यू होता. एवढं एन्जॉय केलं सगळं. मस्त तिथं आम्ही ब्रंच एन्जॉय केलं. थोडा वेळाने पाऊस थांबला, मग आम्ही चलो बोटिंग करून येऊया. बोटिंग केलं, मस्त प्रॉपर्टी एक्सप्लोअर केली. एवढी सुंदर आणि एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. इथं जेव्हा पाऊस नसतो तेव्हा कायाकिंग वगैरे जेटस्की पण असते, तर ते पण एन्जॉय करू शकतात कोण आलं तर. पण आम्ही गेलो तेव्हा खूप पाऊस होता, त्यामुळे त्यांनी बंद ठेवलं होतं. नंतर आल्यावर अजून थोडीशी धमाल मस्ती. ते यशमी डकसोबत खेळत होता. मग आम्ही आलो, एक रील बनवली, मॅन्डेटरी रील आफ्टर एव्हरी फॅमिली वॅकेशन. आणि मग आम्ही परत निघायचं टाईम झाला आमचा. येताना एवढं धुकं, समोरचा रस्तासुद्धा दिसत नव्हता, एवढा अंधार. अशा प्रकारे आमची ट्रिप संपली आणि आम्ही पुण्याला परत आलो. थँक्यू, बाय बाय.